युक्तामुखी मिस वर्ल्ड होती. Walking down red carpets and wearing expensive jewelry, you're being treated. तिने मिस वर्ल्ड होण्यासाठी असे क्रॅश डाएट केले, नुसतं ज्यूस पिऊन वगैरे वगैरे. पूर्ण बॉडी तिची ऑस्टिओपोरोटिक झालेली आहे. आता माझं वजन वाढलेलं आहे प्रमाणापेक्षा बाहेर, हे कधी ठरवावं? आर्टिफिशियल लाईट रात्रीच्या वेळी जेव्हा तुमच्या डोळ्यांवर पडतो तेव्हा आपला सर्कॅडियन रिधम हा जो बायोलॉजिकल क्लॉक आहे त्याच्यावर परिणाम होतो. ब्रेन कन्फ्यूज होतो आणि फॅट जास्त स्टोरेज हे फार शॉकिंग आहे. म्हणजे मोबाईलची लाईट हे ॲपल अ डे किप्स डॉक्टर अवे. अहो त्यांच्या परसात ॲपलचं झाड आहे म्हणून त्यांनी म्हटलंय. तुमच्या परसात कसलं झाड आहे? आमच्या परसात पेरूच आहे. मग पेरू खा. पेरू तर आहे नाही का? पेरू 3 ग्रॅम प्रोटीन आहे, व्हिटॅमिन सी आहे. हे घ्या ना तुम्ही. एका कोल्ड्रिंकच्या बाटलीमध्ये 8 ते 10 चमचे साखर असते. त्यात आंबा असतो का? जेवढी जास्त प्रोसेस एखाद्या फूडवर केलेली असेल, जेवढं जास्त पॅकिंग, जेवढी जास्त ॲडव्हर्टाइजमेंट, तेवढं ते प्रोडक्ट किंवा ते फूड खराब आहे. तेच बिस्किट जर तुम्ही बरणीत भरली तर लोक घेणार नाहीत, पण पॅकेटमध्ये. यासाठी सायकोलॉजिस्ट काम करतायत. 10-10 किलोचे प्रोटीनचे ते बॅरेल घेऊन जातात माणसं, खातात. ते कुठे तयार केलंय? अरे बाबा, तो कारखाना तरी बघितलास का? आणि मग त्याच्यावर लिहिलं असतं पी प्रोटीन. पी प्रोटीन म्हणजे काय? मटारपासून केलेलं प्रोटीन. मग मटार आणून खा ना, उसळ. मग मला ऑलिव्ह ऑइल कशासाठी? तू ऑलिव्ह कसले आहेत बघितलंस तरी का? नाही, सेलिब्रिटी खातात अमुक. काही नाही, सेलिब्रिटी सगळं साधं खात असतात. ते फक्त पैसे मिळतात म्हणून जाहिरात करण्यासाठी हे करतात. Make cooking healthier and tastier. Bring home the Mediterranean flavors of olive oil. कोळ्या उन्हापासून दुपारी 1 पर्यंत ऊन WHO प्रमाणे तुमच्या जर कातडीवर पडलं तर तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कधीही कमतरता भासणार नाही. तर भारतासारख्या निसर्ग संपन्न समृद्ध पाकसंस्कृती असलेल्या देशांनी पाश्चात्यातल्या कुठल्याही देशाकडे बघण्याची काहीही गरज नाही. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती ज्या गेस्ट आलेल्या आहेत त्या आहेत डॉक्टर प्रिया दंडगे मॅम. यापूर्वी आपल्या मंचावरती एक पुष्प औषधी रिलेटेड पॉडकास्ट झाला होता जो प्रचंड व्हायरल झाला आणि त्यातून खूप सारे रिस्पॉन्सेस आम्हाला आले आणि पुन्हा एकदा मॅमला या मंचावरती बोलवा असं सर्वांची विनंती होती. परंतु जेव्हा विषय तेवढ्या ताकदीचा असेल तेव्हाच त्या गेस्टला या मंचावरती आम्ही बोलवतो. आणि पुन्हा एकदा कसं झालं की बिईंग अ डॉक्टर मी माझी प्रॅक्टिस करत असताना बऱ्याचदा आमच्याकडे जे जे पेशंट्स येतात त्याच्यामध्ये आम्हाला जे आढळून आलं ना की सर्वात जास्त कुठला आजार सध्याच्या काळामध्ये वाढत असेल आणि तो फोफावत असेल किंवा लोकांना परेशान करत असेल किंवा त्यांना ते समजतही नाही, परंतु तो सर्व अडचणींचं मूळ आहे असं वाटतं, तो आहे ओबेसिटी. बरेच पेशंट आमच्याकडे येतात, सर्दी खोकला थंडी ताप चांगला झाल्याच्या नंतर त्यांचा एक प्रश्न असतो, डॉक्टर पोट वाढलंय, वजन वाढले, त्याच्यासाठी काहीतरी द्या. परंतु पोट वाढणं, वजन वाढणं, ओबेसिटी वाढणं हा एक महाभयंकर असा आजार आहे, तो पसरलाय. मुळात हा आजार का पसरतोय, माझं वजन का वाढतंय हे लोकांना कळत नाही. जरी ते कळलं, कमी कसं करायचं ते कळत नाही. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, गुगल या सगळ्यांवरती सर्च केल्याच्या नंतर कित्येक व्हिडिओज तुम्हाला मिळतात. वजन असं कमी करा, हे खाल्ल्याने वजन कमी होतं, एक्सरसाइज केल्याने वजन कमी होतं. हे सगळं नॉलेजचं जे एक्झॅजरेशन झालेलं आहे ना, त्यामुळे आपण अजूनच जास्त संभ्रमात पडतो. खरं काय खोटं काय हे आपल्याला कळत नाही आणि आपली मात्र त्रेधा तिरपीट उडते. या गोष्टीचं एकतर वजन का वाढतं हे पहिले कळलं पाहिजे, ते वजन कमी कसं करावं हे तंत्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ते समजलं पाहिजे आणि त्याचा एक व्यवस्थित रोडमॅप आपल्यासमोर आला पाहिजे. म्हणून आज आम्ही आपल्या मंचावरती पुन्हा एकदा डॉक्टर प्रिया दंडगे मॅम यांना बोलवलेले. आजचा पॉडकास्ट प्रत्येक जणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत चुकू नका. आणि शेवटी तर तुम्हाला असे मस्त छान छान उपाय मिळतील ज्याने तुम्ही घर बसल्यासुद्धा व्यवस्थित वजन कमी करू शकता. शेवटपर्यंत मिस करू नका. सुरुवात करूयात, सरळ वळूयात आपल्या मॅमकडे. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. आणि पुन्हा एकदा या मंचावर येऊन कसं वाटतंय? खूप छान. राजमंच हा महाराष्ट्राचा मंच आहे आणि मला खूप मागच्या वेळी रिस्पॉन्स मिळाला
आणि त्यामुळे एक चांगला विषय घेऊन जो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे, सगळ्यांना गरजेचा आहे, तो विषय घेऊन यावं असं मला वाटलं. आणि त्यासाठी मी राजमंचाशिवाय दुसरा कुठला पर्याय माझ्यासमोर नव्हता. तर थँक्यू सो मच मॅम. तुम्ही पुन्हा एकदा आलात आणि तुम्ही आलात म्हणजे प्रेक्षकांना व्हॅल्यू मिळणार आहे, खूप साऱ्या त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे, हे आपसुकच आहे. विषयाला सुरुवात करूयात सरळ आपण, की मला सुद्धा काही कारणं माहिती आहेत, परंतु मला ना तुमच्याकडून हे, आता तुम्ही त्याचे स्पेशालिस्ट आहात, वजन का वाढतंय लोकांचं, म्हणजे हे जे सध्या जो परिणाम होतोय लोकांच्या वजनावरती, वजन वाढत आहे अगदी, आणि वाढायला लागल्याच्या नंतर ते कमी होत नाही, याची मूळ कारणं काय आहेत, तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात म्हणजे भारतात जर आज आपण बघितलं तर ओबेसिटी वाढत चाललेली आहे, वजन वाढत चाललेलं आहे. आणि यासाठी बदललेला भारत कारणीभूत आहे, बदललेली मानसिकता कारणीभूत आहे, आपलं ग्लोबलायझेशन पण त्यामध्ये काहीतरी पार्ट त्याचा आहे, आणि आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदललेलं आहे. तर कसं बदललं, तर तो खूप सकारात्मक बदल नव्हता. आपले घरात राहण्याचे तास कमी आणि ऑफिसमध्ये असण्याचे तास कमी झाले. आपण जाहिरात बघून ठरवायला लागलो की आपल्याला काय खायचंय. आपण रोज सेलिब्रेट करायला लागलो, कारण उद्या कुणी बघितलंय, आजचा दिवस महत्वाचा आहे. आणि मग या सगळ्या सेलिब्रेशनच्या रोजच्या खाण्याच्या पद्धती बदलल्या आणि आपली जेवणाची प्लेट जी पूर्वी साधी सुधी होती, जी जास्त बल देणारी होती, ती बदलली. आणि आता आपल्याला रोज संध्याकाळी, रोज रात्री काहीतरी वेगळं खायचं असतं. ही जेवणाची प्लेट ग्लोबल झाली आणि त्या ग्लोबलायझेशनमधून फायदे येण्याऐवजी बरेचसे तोटे झाले. त्यामुळं तर वजन वाढत चाललं आणि नंतर सगळे त्याच्या रिलेटेड जे मेटाबॉलिक आजार आहेत, रक्तदाब वाढलाय, शुगर वाढलेली आहे, किंवा हार्टचे प्रॉब्लेम आहेत, लोकांना झोप येत नाही, या सगळ्या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड आहे. कारण असं म्हणतात ना की जसं अन्न खातो तसं आपलं मन होतं, तसं आपलं आयुष्य होतं. तर तसंच झालेलं आहे. आणि यासाठी बरेचसे घटक कारणीभूत आहेत. तर बदललेली भारताची लाईफस्टाईल आणि मानसिकता, या दोन गोष्टी वजन वाढीसाठी सगळ्यात जास्त कारणीभूत आहेत असं माझं मत आहे. काही लोकांना वाटतं की माझं जेनेटिकल आहे. जेनेटिक्स पण त्यामध्ये रोल प्ले करतो. पण मी जर असा विचार केला की मी जेव्हा शाळेत होते तेव्हा माझ्या वर्गामध्ये एखादी मुलगी लठ्ठ असायची, तिची आई तशी होती म्हणून ती होती, 2 असतील फार तर. पण आज एकदम जीन्स एवढे थोडीच बदलले की वर्गातल्या 4-5 मुली मूळ वजनामध्ये, म्हणजे नॉर्मल वजनामध्ये, आणि बाकी सगळेजण लठ्ठ. बरोबर. जेनेटिक फॅक्टर्स आहेत रिलेटेड त्याच्याशी. LEP जीन आहे, LEPR आहे, MC4R आहे, म्हणजे जे भूक तुमची कंट्रोल करतायत या जीन्समध्ये. खरं तर अभ्यासांती असं दिसून आले की जवळजवळ 400 जीन्स असे आहेत की जे तुमच्या मेटाबॉलिक हेल्थशी रिलेटेड आहेत. म्हणजे तुम्ही हाय कॅलरी फूड कसं प्रेफर करता, तुम्ही जे खाता त्याचं फॅट स्टोरेज होतं का, आणि तुम्हाला भूक कशी लागते, तुम्ही भुकेवर कंट्रोल ठेवू शकता का. आता सगळ्यांनी जर भुजंग सिनेमा जर बघितला असेल, एक जुना सिनेमा आहे, चारुता सागरांच्या कथेवर आहे तो. त्यामध्ये निळू फुले यांना भस्म्या रोग झालेला दाखवलेला आहे, हायपरप्लेजिया आपण त्याला वैद्यकीय भाषेत म्हणतो. आणि तो घरातलं सगळं अन्न खाऊन टाकायला लागतो, म्हणजे 20-25 भाकरी सगळं, म्हणजे 10-12 जणांना केलेला एकटा माणूस खातो. तसं जेनेटिक डिफेक्ट आहेत, पण मग ते रूल आउट होतात क्लिनिकमध्ये, क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये. पण एरवी केवळ सगळ्यांचे जीन्स बदलले आहेत आणि असं झालंय असं नाही. आणि आपलं जे काही उत्क्रांती आहे, इव्होल्युशन थेअरी बरेच जण सांगतात की त्यामध्ये आपण खूप हाय कॅलरी फूड खायचो. खरं आहे ते, म्हणजे हाय कॅलरी फूडला प्रेफर होता. किंवा असं बघा की जेव्हा आदिमानव होतं तेव्हा शिकार करायचे लोक. तर शिकार करताना समजा एखादी शिकार हुकली, बरेच दिवस शिकार मिळाली नाही, किंवा जे पेरलं होतं ते व्यवस्थित उगवून आलं नाही, शेती पीक वाया गेलं, तर खाणार काय माणूस. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर खाणार काय. तर अशा वेळी थ्रिप्ट जीन म्हणजे एक फॅट स्टोरेज करून ठेवणारा, फॅटची चोरी करणारा जीन्स हळूहळू इव्हॉल्युएट होत आपल्या शरीरामध्ये तयार झाला. त्यामुळे फॅट स्टोरेज सुरू झालं. पण त्याला बरीच वर्ष झाली. आपण नागर होऊन किंवा आपण शेतीवर फक्त अवलंबून न राहता, तर हा जीन एक आहे, पण त्याला फक्त ब्लेम करून चालणार नाहीये. तर आपल्याला बघितलं पाहिजे की माझं रोजच्या लाईफमध्ये काय चुकतं आहे.
काय होतं बऱ्याचदा लोकांना जर मी विचारलं तुमचं वजन का वाढतंय, त्यांच्या डोक्यात फक्त एवढंच असतं मी जास्त खातो किंवा खाल्लेलं व्यवस्थित पचत नाही. हे 1-2 कारणं लोकांना हो. माहिती. असे काही शॉकिंग फॅक्टर्स आहेत जे लोकांना माहीतच नाही की बाबा रे तुमचं वजन यामुळे देखील वाढतंय. आता सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे आर्टिफिशियल लाईट. रात्रीच्या वेळी जेव्हा तुमच्या डोळ्यांवर पडतो तेव्हा आपला सर्कॅडियन रिधम म्हणजे आपलं सूर्याबरोबर जे दिवस सुरू होतो आणि संपतो हा जो बायोलॉजिकल क्लॉक आहे त्याच्यावर परिणाम होतो. ब्रेन कन्फ्यूज होतो आणि अच्छा. फॅट जास्त स्टोरेज हे फार शॉकिंग आहे. म्हणजे हो. मोबाईलची लाईट. मोबाईलची लाईट किंवा तुम्ही लॅपटॉपवर सिनेमा बघत असाल, अच्छा. वेब सिरीज रात्री जागून बघत असाल तर आर्टिफिशियल लाईट तर आपल्या चोहीकडे आहेत. म्हणजे हो. आता आपण बाहेर सूर्य आहे, आपण अंधार करून इथे बाकीच्या लाईट्स लावून बसलोय. या. ठीक आहे, हे झालं आपल्या कामापुरतं. आपण मोबाईल पाहतोय, ती आर्टिफिशियल लाईट आहे. घरामध्ये आपण पडदे बंद करून जी लाईट लावतो ती सुद्धा आर्टिफिशियल लाईट आहे. Artificial आहे. म्हणजे या सगळ्या लाईट्समुळे वजन हो. वाढतंय. लाईट्समुळे वजन वाढत आहे. अरे सर्कॅडियन रिदम तुमचा डिस्टर्ब होतो ना. अच्छा. कळत नाही की कधी झोपायचं. काय होतं, एक 5 वगैरे वाजले की मेलॅटोनिन जे झोपेचं हार्मोन आहे ते रिलीज व्हायला लागतं शरीरामध्ये. हळूहळू त्याची पातळी वाढायला लागते आणि सूर्यास्त झाल्यानंतर थोडा आणखी गडद अंधार झाल्यानंतर झोपावं असं निसर्ग सांगतो. बर. तशी पाखरं झोपतात तसं, जशा वेली झोपतात तसं. पण तसं न होता आपण जागत राहतो. तर ती 9-10ची झोपेची वेळ आता 12-1-2 झालेली आहे. तर आपलं शरीर, आपला मेंदू कन्फ्यूज झालेला आहे की नेमकं दिवस चालू आहे की रात्र चालू आहे. आणि स्लीप डिप्रिव्हेशन हे हो. सर्वात मोठं कारण आहे. स्लीप डिप्रायव्हेशन हे सगळ्यात मोठं कारण आहे वजन वाढण्याचं आणि याकडे लक्ष जात नाही. आता कसं झालंय, मी खाते बरेच लोक डाएट देतात, आम्ही असं डाएट देतो, ते डाएट, हे डाएट, ते डाएट. पण डॉक्टर म्हणून मला माहिती आहे की डाएट फक्त पेशंटसाठी चालत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझ्याकडे असतो की तुम्ही झोपता किती तास, ती झोप कशी असते, किती वाजता झोपता, किती वाजता उठता. आणि स्लीप हा फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा आहे. बरोबर. कारण भुकेचं हार्मोन ग्रेलिन आणि समाधानाचं म्हणजे पोट भरल्याचा संदेश देणारं लेप्टिन याचा जर जो मेळ आहे, याचं जे एकमेकाशी नातं आहे, तुमच्या शरीराशी नातं आहे, हे स्लीप डिप्रायव्हेशनमुळं बिघडतं. आपल्या मेंदूचा जो फ्रंटल लोब आहे तो ठरवतो की आपला इम्पल्स म्हणजे आपल्याला खायची अशी इम्पल्सिव्ह इच्छा जी होते, अनिवार इच्छा आपण म्हणू, तर त्याला कंट्रोल करणं हे आपला फ्रंटल लोब करतो. किंवा डिसिजन मेकिंग जे आहे, आता हे खायचं की नाही, तुम्हाला झोप कमी झाली तर तो काम करत नाही. मग ज्यांची झोप कमी असते ते हाय कॅलरी फूडच प्रेफर करतात. ते असे इम्पल्सेस म्हणजे समजा कोणी म्हटलं एक खाना पुडिंग आहे, थोडं आणखी हवं का आईस्क्रीम किंवा हा एक पेस्ट्रीचा पीस खा, तर ते नाही म्हणू शकत नाहीत. बरोबर. आणि मग त्यांना वाटतं अरे एवढंच तर आहे. तर तेवढ्याने खूप जास्त होतं, जास्त होतं आणि मेंदू ताजा तवाना राहत नाही. स्लीप डिप्रायव्हेशनमुळे माणूस असे चुकीचे फूड चॉईसेस करतो की जे त्याला नाही खाल्लं पाहिजे तेच खातो. त्यामुळे झोप लवकर गाढ ही अतिशय आवश्यक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ओबेसिटीला आजार म्हटलेलं आहे, हे हो. आपल्याला माहिती आहे, पण कॉमन लोकांना माहित नसतं. म्हणजे तुम्ही लठ्ठ होताय, तुम्ही आजार आहे हा, हो हेच लोकांना कळत नाही. म्हणजे आपण सर्दी खोकल्यासाठी, थंडी तापासाठी जसं डॉक्टरांकडे हो. जातो, तसं आपण जाड व्हायला लागल्याच्या नंतर, आपलं पोट सुटायला लागल्याच्या नंतर आपण डॉक्टरकडे जायला पाहिजे हेच लोकांना कळत नाही. या सिनारिओबद्दल तुम्ही काय सांगाल? आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी ओबेसिटी हा नॉन कम्युनिकेबल डिसीज NCD असं म्हणून पण बरेच वर्ष झालेली आहेत. इव्हन अपघात सुद्धा नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे. हो. अल्कोहोलिझम तो नॉन सुद्धा एक आजार कम्युनिकेबल आहे. डिसीज आहे. तर ते सवयी नाही आहेत, ते आजार आहेत. आणि त्या आजाराला आजारासारखंच ट्रीट केलं पाहिजे ना. म्हणजे मन आणि शरीर असं वेगवेगळं ट्रीट नाही करता येणार. त्यामुळं मन आणि शरीर हे एकत्रितपणे तुम्ही ट्रीट केलं पाहिजे. आणि त्याला आजार म्हणून ट्रीट करताना जसं सगळी आपण हिस्ट्री घेतो तशी सगळी हिस्ट्री घेऊन, म्हणजे तुमच्याकडे कोण जाड आहे, आई आहे की बाबा आहेत, कोण होतं घरामध्ये, इथून तुम्हाला भूक कशी लागते, हे सगळं विचारून त्यांना ट्रीट केलं पाहिजे. तरच तो नॉन कम्युनिकेबल डिसीज जो आहे, ओबेसिटी, लठ्ठपणा, तो बरा होणार आहे. बरोबर. काय होतं,
मला आता एकदा समजलं की माझं वजन वाढलेलं आहे. आपण एक थोडक्यात सांगूयात लोकांना की तुम्ही जाड कधी आहेत? म्हणजे मी आता माझं वजन वाढलेलं आहे प्रमाणापेक्षा बाहेर. हे कधी ठरवावं? साधी सोपी गोष्ट सांगते मी, म्हणजे BMI किंवा पोटाचा घेर किंवा या सगळ्या गोष्टी आहेत किंवा वजनाचा काटा आहे, बरोबर. मला खाली बसून जमिनीवर मांडी घालून बसता येतं आणि कुणाचाही आधार न धरता वर उठता येतं. मग समजायचं की आपण जाड नाही. बरं. आपला पोटाचा घेर जर वाढत गेला, म्हणजे BMI हा इंडिकेटर होता, म्हणजे 30च्या पुढे जर BMI गेला तर आपण ओबेसिटीमध्ये जातो. 25 ते 30 आपण केवळ नुसतं वजन वाढले, वेट गेन मध्ये येतो. पण याबरोबरच आता सायंटिस्ट असं म्हणू लागलेत की पोटाचा घेर हा BMI इतकाच विशेषतः भारतीयांमध्ये महत्वाचा आहे. एक तर साऊथ एशियन्स म्हणून आपल्या छाती आणि पोटाचं जे कंपार्टमेंट आहे ते छोटं आहे. आणि पोटाचा घेर वाढतो म्हणजे काय होतं, 2 पद्धती आहेत त्यातल्या, म्हणजे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे स्किनच्या खाली तुमचं फॅट डिपॉझिट होतं, की जे आपल्या पिंचमध्ये येतं, टायर्स थोडक्यात. आणि दुसरा प्रकार आहे की अवयवांभोवती चरबी साठायला लागते, फॅट डिपॉझिट व्हायला लागतं. मग हार्ट आहे, किडनी आहे, लिव्हर आहे किंवा आपली छोटी आतडी, मोठी आतडी, या सगळ्यामध्ये फॅट डिपॉझिट व्हायला लागतं आणि मग असं गरगरीत पोट व्हायला लागतं. म्हणजे मग ते सफरचंदासारखं होईल, ते पेअरसारखं होईल. मग अल्कोहोलिक बेली आहे किंवा प्रेग्नंट झाल्यानंतर पाऊच एक तयार होतो आफ्टर डिलिव्हरी. तर असं पोट गरगरीत मोठं व्हायला लागतं. आणि हे जेव्हा व्हायला लागतं, पोटाचा घेर वाढायला लागतो, म्हणजे वाढता वाढता वाढे असं जेव्हा व्हायला लागतं, तेव्हा आपण समजून चालायचं की आपण लठ्ठ व्हायला लागलो. याचा वजनाशी BMIशी काही संबंध धरू नका. म्हणजे असं असतं की एखादा माणूस बारीक असतो, म्हणजे मला बऱ्याच लोकांचे फोन येतात, मॅडम बाकी काही प्रॉब्लेम नाहीये, माझे हातपाय मस्त बारीक आहेत, पोट तेवढं वाढले तेवढंच कमी करता येईल का? स्पॉट रिडक्शन असं नाही निसर्गामध्ये. आपण निसर्गाचा भाग आहोत, म्हणजे तेवढीच चरबी काढून घेतली व्हॅक्युमनी किंवा असं एक गोळी दिली आणि पोटच तेवढं श्रिंक झालं, असं होणार नाही. पोट वाढले हा सगळ्यात मोठा इंडिकेटर आहे की देअर इज समथिंग रॉंग. तुम्ही चूक करताय तुमच्या लाईफस्टाईलमध्ये, तेव्हा पोट वाढू देऊ नका. म्हणजेच काय तर तुमचं वजन पण वाढू देऊ नका आणि पोट पण वाढू देऊ नका. बरोबर. वजन कमी करायचे खूप साऱ्या पद्धती आहेत, म्हणजे मार्केटमध्ये, सोशल मीडियावर तर एकदम अगदी मी म्हणतो ना पूर आलेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा. परंतु आयडियल पद्धती काय असावी? आपण ज्या गोष्टीसाठी आज इथे बसलेलो आहेत, मला तो प्रश्न डायरेक्टली विचारायला आवडेल की म्हणजे पोट कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आयडियल पद्धत किंवा जी प्रूव्हन आहे आणि जे तुम्ही करता ती कुठली पद्धत आहे? माझ्याकडे असं आहे की मी 3 महिने सांगते पेशंटला, आमचा वेट लॉस प्रोग्राम आहे 3 महिन्याचा. बरेच जण क्विक फिक्स, शॉर्टकट्स साठी येतात, आम्ही नाही म्हणून सांगतो. तर 3 महिने हा काळ तुमचं वजन कमी करायला, तुमची लाईफस्टाईल करेक्ट करायला, तुम्हाला चांगल्या सवयी डेव्हलप करायला, तुमची मानसिकता बदलायला आवश्यक आहे. बरोबर. आणि आपल्याकडे कुठलीही उपासमार नाही, कुठलंही फॅट डाएट नाही. बऱ्याच वेळा असं मी बघितलेलं आहे की नुसतेच टोमॅटो खा आजच्या दिवस, उद्या काय नुसताच केळांचा दिवस आहे, परवा काय नुसता ज्यूसचाच डे आहे, असं तुम्ही वजन कमी करू शकता. तसंही तुम्ही 1 महिना जेवला नाही तर वजन कमीच होणार आहे. पण ही योग्य पद्धत नाही. आपलं ध्येय तर चांगलं असलंच पाहिजे, पण आपला त्याकडे जाणारा मार्गही चांगला असला पाहिजे, हे आम्ही बघतो. यासाठी त्यांना सांगतो. बरेच लोक घाबरतात किंवा यायला नको असतं त्यांना, म्हणजे घरचे लोक सांगतात किंवा काही म्हणतात नाही उद्यापासून डाएट होतं ना, मग आज मी खाऊन घेतलं किंवा एक 4-5 दिवस मी खाऊन घेतो, मग डाएट सुरू करू का? डाएट म्हणजे संतुलित आहार. ओके, आम्ही तुमची फूड हिस्ट्री घेतो. डाएट म्हणजे उपास, लोकांना हे माहिती असतं. डाएट म्हणजे उपवास नाही, डाएट म्हणजे संतुलित आहार. आणि आम्ही सगळं खायला सांगतो. म्हणजे बघा ना, घरी गणपती आहे तर आपण मोदक नाही का खाणार, घरी वडे केले आहेत तर नाही का खाणार. आता कसं झालंय की इतक्या चुकीच्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत, त्या चुकीच्या गोष्टी काढून टाकल्या आरामात. म्हणजे माझ्याकडे असं काही नाही की सगळे एलाइट क्लासवाले पेशंट येतात, सेलिब्रिटी येतात किंवा आणखी कोणी येतात. माझ्याकडे अगदी साधे साधे लोक येतात. म्हणजे फॅब्रिकेशनचं काम करणारा माणूस आहे, म्हशीच्या धारा काढणारी बाई आहे, बचत गटात काम करणारी बाई आहे, असे पेशंट सुद्धा येतात. मी कोल्हापूरला राहते, आमची पेरिफेरीमध्ये असे समृद्ध पण साधे शेतीशी रिलेटेड, शेतीपूरक व्यवसाय करणारे लोक येतात. तर त्यांना आपण असंच सांगतो, काहीही घाबरायचं नाही. यामध्ये आपण प्लॅन करतो बेसिक डाएट,
जे बॅलन्स्ड आहे. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट आणि सगळे मिनरल्स जातील असं बघतो. तुम्ही कोथिंबीर वडी खाऊ शकता, तुम्ही ढोकळा खाऊ शकता, तुम्ही इडली सांबार खाऊ शकता, तुम्ही घरी केलेली खीर खाऊ शकता, शिरा खाऊ शकता. फक्त बेकरी प्रॉडक्ट्स, जंक फूड, ज्या काही वाईट अनेक सवयी आहेत त्या सगळ्या आम्ही क्लिअर करतो आणि फक्त डाएटवर फोकस न करता आम्ही मानसिकता पण बघतो. समजा आम्ही विचारलं की वजन कधीपासून वाढायला लागलं, तर वाढायला लागलं केव्हापासून, लॉस झाला, वजन वाढायला लागलं, रिलेशनशिप व्यवस्थित नाहीये, वजन वाढायला लागलं, ताण आहे कामाचा, वजन वाढायला लागलं. आता स्ट्रेस हा फॅक्टर वजन कमी करण्यामध्ये गृहीतच धरलेला नाहीये. आणि तुम्हाला जर स्ट्रेस असेल तर तुम्ही हवा खाल्ली तरी तुमचं वजन वाढणार आहे, फॅट डिपॉझिशन होणार आहे. कारण बॉडी ही अशा मोडमध्ये जाणार आहे की जिथं बॉडीला हे कळतं, शरीराला कळतं की काहीतरी संकट आलंय, तर मग फॅट डिपॉझिट करा. मग हे संकट तुमच्या रिलेशनशिप ब्रेकअपमुळे आलंय की तुमच्या नोकरीमध्ये तुम्ही खुश नाही म्हणून आले, घरी ताण आहे म्हणून आले, की आणखी कशामुळे आले हे शरीराला माहित नाही. ताण आला की फॅट डिपॉझिट करायचं, ही आपली इव्होल्युशनरी प्रोसेस आहे, पद्धत आहे. त्यामुळे आम्ही काउन्सिलिंगचा एक सेक्शन असतो. दुसरं आमचं पुष्पाऔषधी मी त्याच्यामध्ये देते, चांगली झोप येण्यासाठी. आणि काही होमिओपॅथिक औषधं आम्ही वापरतो की जी प्रूव्हन टेस्टेड आहेत, BMR वाढण्यासाठी, तुमचं मेटाबॉलिक रेट वाढण्यासाठी की देतो. आणखी पुष्पाऔषधीमधली काही औषधं आम्ही देतो की जसं काही आळशी माणूस आहे समजा, आणि त्या आळशी माणसाचंच आहे, नाही उद्यापासून डाएट सुरू करतो, फोन जातो फॉलोअपचा, नाही मॅडम 1-2-3 दिवसांनी करतो ना. असे जे लोक आहेत चालढकल करणारे, त्यांना स्क्लेरॅन्थस हे औषध देतो. अच्छा. हा, ज्यांना अनावर भूक होते, म्हणजे मॅडम नाही ना आणलं होतं ना घरी, मग अरे तू एक समोसा खायचास, नाही ना खूप छान होता, टेस्टी होता, मी 4 खाल्ले. ही जी भूक अनिवार्य भूक आहे, जी कंट्रोल करू शकत नाही, अनिवार्य भावना जी आहे कंट्रोल करू शकत नाही, त्याला इम्पेशन्स देतो, त्याला चेरी प्लम देतो. अच्छा. मग यामुळे काय होतं की त्याची मानसिकता चांगली होते, पॉझिटिव्ह होते, आणि मग तो हे करू शकतो. कारण वेट लॉस इज नॉट अ ओनली फिजिकल थिंग, इट्स अ मेंटल थिंग. ती मनात आहे. मी तर म्हणजे तुमचं वजन तुमच्या मनात आहे. बघा ना, आता समजा एखादा मुलगा आहे, ओव्हरवेट आहे, जाड आहे असं पण म्हणूया, आणि त्याला कोणी सांगितलं की तुला एक कुणीतरी प्रसिद्ध दिग्दर्शक सिनेमात काम देणार आहे, तुला 20 किलो वजन कमी करावं लागेल, तो करेल की नाही? 100% करेल ना. तुम्हाला काहीतरी मोटिव्ह पाहिजे ना, काहीतरी तुमच्या पुढे गोल पाहिजे की मला का करायचं आहे. बरेच लोक म्हणतात जाऊ दे, आता काय आहे तर आहे, राहू दे तिकडे, काय जाऊ दे, असा जो काही ॲटिट्यूड आहे. नाही मला फिट व्हायचं, मला कुठे मॉडेलिंग करायचंय. अरे मॉडेलिंग करण्यासाठी वजन नाही कमी करायचंय, मला फिट राहण्यासाठी वजन कमी करायचंय. कारण माझ्या कुटुंबाचा मी आधार आहे, माझ्यावर 10 माणसं अवलंबून आहेत, पैशासाठी नाही, प्रेमासाठी अवलंबून आहेत, आधारासाठी आहेत. मग त्यांची काळजी करणं म्हणजे काय, मी माझी काळजी करणं. बरोबर आहे ना. आता बऱ्याच बायका येतात आफ्टर डिलिव्हरी, 1-5-10 वर्ष झालेली असतात, वजन वाढलेलं असतं. मी विचारते मुलगी केवढी आहे, नाही 8 वर्षाची आहे. मग मुलगी मोठी होऊन, तिचं लग्न होऊन, तिचं एक बाळंतपण करेपर्यंत तुमच्या अंगात ताकद पाहिजे की नको? ती बाई म्हणते हो. मग हे मोटिव्ह घ्या ना, तुमची मुलं हे तुमचं सगळ्यात मोठं मोटिवेशनल फॅक्टर आहे. आणि या मानसिकतेवर काम केल्यामुळे होमिओपॅथी, पुष्पाऔषधी, बऱ्याच आम्ही हर्ब्स पण त्यांना सजेस्ट करतो, काही काढे घ्यायला सांगतो. जसं की बाबा दालचिनी खाल्ल्यानंतर तुमचं वेट लॉस लवकर व्हायला लागतो, थोडीशी हळद खाल्ल्यानंतर वेट लॉस व्हायला लागतो, तुम्ही कच्चा दुधी भोपळा खाल्ला तर तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होतं, तुम्ही आलं खाल्लं तर तुमचं इन्फ्लमेशन म्हणजे तुमच्या शरीरातलं ते कमी व्हायला लागतं. आलं किंवा सुंठ, ग्रीन टी पितात लोक की इन्फ्लमेशन कमी व्हावं किंवा आपलं वजन वाढीचा जो वेग आहे तो कमी यावा, या ऑक्सिडेशन प्रोसेससाठी. तर या सगळ्या गोष्टी आम्ही त्यामध्ये प्लॅन करतो. नुसता एक डाएटचा चार्ट तोंडावर तुम्ही भिरकवता आणि अरे हे खाऊ नका, ते खाऊ नका, आणि मग लोकांना वाटतं मला खायचंच नाहीये, मला उपाशी राहायचंय, असं काहीही नाहीये. तुम्ही मूळ भारतीय कसे होतो आपण, तर आपलं सेलिब्रेशन किंवा आपलं गोड खाणं किंवा आपलं तळलेलं खाणं हे सणावारी असायचं, त्यासाठी सगळं नेमून दिलेलं आहे किंवा सेलिब्रेशन असतात ते, बर्थडे वगैरे. तर असं होतं की बाबा चकली कधी खायची, बेंद्राला खायची, मग दिवाळीला खायची. आज माणसं रोज खातायत.
मग चकली रोज खायला लागल्यावर काय होणार? बरं, स्नॅकिंग झालेलं आहे. म्हणजे काय, जाता येता 5-6ला संध्याकाळी भूक लागते, मग एक पॅकेट फोडतात, चिप्स खातात, हे स्नॅक ते स्नॅक सगळं खातात, किंवा जेवण झाल्यावर चॉकलेट्स खातात, आईस्क्रीम खातात, कोल्ड्रिंक्स पितात. मग ही अतिरिक्त साखर, अतिरिक्त मीठ, अतिरिक्त कॅलरीज, अतिरिक्त फॅट. आपण एरवी प्रत्येक गोष्ट अगदी तोलून मापून बघतो, 10 वेळा विचारतो. शेतकऱ्याकडून भाजी घेताना, अरे पेंडी लहान आहे वाटतं, जरा टोमॅटोला जरा इकडं हे झालंय वाटतं. फळं घेताना तेच बघतो. पण मल्टीनॅशनल कंपनींची जी प्रॉडक्ट आहे त्याचं लेबल वाचायची आपण तस्ती घेत नाही. अरे काय घातलंय त्यामध्ये? आर्टिफिशियल फ्लेवर म्हणजे काय? इमल्सिफायर म्हणजे काय? हे डीओजी, एमओजी, टिकोजी काय जे काय लिहिलेलं आहे त्याचा काय अर्थ आहे? गुगल आहे, बघा. तर हे जे फास्ट फूडचं जे वेड आहे सगळीकडे आलेलं आहे, ते बंद झाल्याशिवाय भारतातलं वजन कमी होणार नाही. हे जे वजन कमी करण्यासाठी लोक शॉर्टकट्स वापरतात, की म्हणजे एकदम क्रॅश डाएट असेल, कीटो डाएट असेल, हे अशा पद्धतीने वजन कमी होतं? हे बघा, मी आधीही म्हटलं की माणूस उपाशी राहिला तर त्याचं वजन कमी होतं. पण वजन कमी करणं आणि अशक्तपणा येणं, पण वजन कमी होत असताना आपल्या स्किनचा ग्लो गेलेला आहे, आपले केस गळत आहेत, आपल्याला चांगलं चालता येत नाही, आपलं पोश्चर चांगलं नाही, आपली चिडचिड होतीये, आपल्याला अशक्तपणा आलेला आहे, आपलं पोट बिघडलेलं आहे, आपले ऑस्टिओपोरोसिस झालेलं आहे. मी नेहमी सगळ्या महिलांना सांगते, युक्तामुखी मिस वर्ल्ड होती, तिने मिस वर्ल्ड होण्यासाठी असे क्रॅश डाएट केले, नुसतं ज्यूस पिऊन वगैरे वगैरे. पूर्ण बॉडी तिची ऑस्टिओपोरोटिक झालेली आहे. तिने मुलाखतीत सांगितलं, मिस वर्ल्ड आहे ती, मिस वर्ल्ड आहे. सगळ्या हाडांना जाळी झालेली आहे, कारण कॅल्शियमच दिलं नाही तुम्ही, विटॅमिन डीच दिलं नाही, प्रोटीन दिलं नाही, मॅग्नेशियम दिलं नाही, काहीही शरीराला दिलंच नाहीये तुम्ही. ते डाएट कसं असावं तर लग्नासारखं असावं. नुसती नवरी असून चालतं का? नवरा पण पाहिजे, त्याचे आई बाबा पण पाहिजेत, वऱ्हाडी पण पाहिजेत, सगळेजण पाहिजेत. म्हणजे कार्ब्स पाहिजेत, प्रोटीन पाहिजे, फॅट तर पाहिजेच, पण कितीतरी जवळजवळ 40 विटॅमिन मिनरल्स आहेत, तेही तुमच्या डाएटमध्ये पाहिजेत. आणि ते कुठं आहेत? तर भारतासारख्या निसर्ग संपन्न समृद्ध पाकसंस्कृती असलेल्या देशांनी पाश्चात्यातल्या कुठल्याही देशाकडे बघण्याची काहीही गरज नाही. तुम्ही मला सांगा की लोक सांगतात नाही ते केल खायचं, लेट्यूस खायचं आणि ॲस्पॅरगस खायचं. अरे 4च पालेभाज्या आहेत त्यांच्याकडे, तुमच्याकडे 100 पालेभाज्या आहेत, तुम्ही तिकडे बघतच नाही आहात. ही जी काय आपण अनेक वर्ष गुलामगिरीमध्ये काढलेली आहेत ना, त्यामुळं आपल्याला असं वाटतं अरे आपल्याकडे काहीच नाही, आपल्या भारतीयांकडे काहीच नाही, अरे मग यात हे नाही आहे, त्यात ते नाही, त्यांच्याकडे कसं छान आहे, प्रोटीन प्रोटीन प्रोटीन. प्रत्येक गोष्ट ग्लोरीफाय होऊन आली की आपल्याला ते आवडायला लागते. ग्लोरीफाय करून येते. मल्टीनॅशनल कंपन्या यामध्ये $1 ट्रिलियन बजेट लावतात ऍडव्हर्टाईज. तुमचे सगळे आवडते सेलिब्रिटीज तुम्हाला सांगतात हे नाश्त्याला खा मग अशी फिगर मिळेल, हे प्या म्हणजे मग तुम्ही ताकदवान बनाल, हे खा मगच तुमच्या लाईफला अर्थ आहे, मग तुमच्या आयुष्यातली भीती निघून जाईल, अमुक तमुक असं. आणि मग आपण ते जो 4-5 तास टीव्ही बघतो, जो इन्फ्लुएन्स्ड होतो या सगळ्यांनी, तो ठरवतो की हे सगळं बरोबर आहे. त्यामुळं एक लक्षात घ्या की जी कुठली गोष्ट फॅक्टरीमध्ये बनते, ज्यासाठी शास्त्रज्ञांची टीम काम करते, त्या पदार्थाचा फॉर्म्युला शोधण्यासाठी, त्या पेयाचा फॉर्म्युला शोधण्यासाठी, ज्याचं टेस्टिंग उंदरांवर झालेलं असतं, जे टेस्ट ट्यूबमध्ये स्मेल तयार होतो, ज्याचा चव ही टेस्ट ट्यूबमध्ये तयार होते किंवा त्या बिकरमध्ये तयार होते, ते अन्न नाही. अन्न असं त्याला म्हणू नका, ते ना प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट आहे. त्यासाठी त्यांनी करोडो डॉलर्स घातलेत संशोधनावर की तुम्हाला सवय लागेल, ॲडिक्शन लागेल असा फॉर्म्युला त्यांनी शोधलेला आहे. तुम्ही एखाद्या बाईला विचारा, बाई चकली कशी करतेस, ती 1-4-5 प्रकार सांगेल. तुमची आई घरात नवीन पदार्थ करत असेल, पत्नी घरात नवीन पदार्थ करत असेल, तर ती काय उंदरांना खाऊ घालते आधी? अरे माझ्या घरच्यांना मी खाऊ घालते आहे तर माझ्या घरच्यांची तब्येत चांगली राहिली पाहिजे. ती मल्टीनॅशनल कंपनीला तुमच्या आरोग्याशी काहीही देणं घेणं नाही. इव्हन अमेरिकेमध्ये अनेक मोहिमा उघडलेल्या आहेत की हे फास्ट फूड खाऊ नका, तिथेच जिथं बनतं ते, तिथं
इवन मिशेल ओबामानी मोठी मोहीम हातात घेतली होती की अमेरिकेतली मुलं लठ्ठ होत आहेत, तर हे फास्ट फूड खाऊ नका, जंक फूड खाऊ नका. पदार्थ, अन्न हे निसर्गात तयार होतं. आपण ते हित आहार म्हणजे कमीत कमी त्याच्यावर प्रोसेस करून आपण खातो. म्हणजे डाळीची आमटी होते किंवा रव्याचा शिरा होतो, हे हित आहार झालं. मित आहार म्हणजे आपण कमी खातो थोडं, जे आपल्या प्रकृतीला मानवेल असं. ऋतू आहार आहे, ऋतुमानाप्रमाणे आहार घेतो. आपलं संस्कृती, आपली मोठी लिगसी आहे ती विसरून आपण कशाच्या तरी मागे जायला लागलेलो आहे. फ्रोझन फ्रूट म्हणजे फूड खायला लागलेलो आहे. अनेक म्हणजे एका कोल्ड्रिंकच्या बाटलीमध्ये 8 ते 10 चमचे साखर असते आणि अनेक गोष्टी असतात. त्यात आंबा असतो का? नसतो आंबा. त्यात असे फॉर्म्युले असतात की ज्याचं तुम्हाला ॲडिक्शन होईल. ये दिल मांगे मोर, आणि मोर इज ऑल्सो नॉट इनफ. अजून 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 तुमच्या शरीराला ॲडिक्शन तयार करण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये बसून सायंटिस्ट करोडो रुपयांचा पगार घेऊन फॉर्म्युले नवीन नवीन शोधतायत आणि आपल्यासारख्या देशांमध्ये हे पाठवलं जातं सगळं. आपण ते खातो, सगळे डॉलर्स त्यांच्या खिशात जातात आणि आपलं जे काही शरीर आहे ते खोकलं व्हायला लागलेलं आहे. आपली नवीन पिढी ही अशी नाही राहिलेली आहे. एक तलवार उचला म्हटलं तर उचलतील का आजकालची मुलं? नाही उचलू शकणार आहेत. मी कुठेतरी सोशल मीडियावरतीच ही लाईन, हा व्हिडिओ पाहिला होता की चांगलं फूड आणि वाईट फूड यात फरक काय. तर जे फूड बनवण्यासाठी जास्तीत जास्त काळ लागतो आणि एफर्ट्स लागतात ते खराब आहे. हो, आणि कमीत कमी म्हणजे ज्याला एफर्ट्सच लागत नाही किंवा कमीत कमी एफर्ट्समध्ये कमीत कमी वेळेत जे तयार होतं ते चांगलं आहे, म्हणजे नॅचरल आहे. थोडक्यात जेवढी जास्त प्रोसेस एखाद्या फूडवर केलेली असेल, जेवढं जास्त पॅकिंग, जेवढी जास्त ॲडव्हर्टाइजमेंट, तेवढं ते प्रोडक्ट किंवा ते फूड खराब आहे आपल्या हेल्थसाठी. बरं, ते पॅकेटमध्ये जे असतं ना त्याचे कलर्स तुम्ही बघितले तर ते व्हायब्रंट कलर्स आहे. कलर्स असतात, ते डोळ्याला अट्रॅक्ट हा, करतात. तेच बिस्किटं जर तुम्ही बरणीत भरली तर लोक घेणार नाहीत, नाही. पण पॅकेटमध्ये. यासाठी सायकोलॉजिस्ट काम करतायत की कुठल्या रंगात तुम्ही उचलाल ह्याचे प्रयोग केले जातात. याचं खूप मोठं अर्थशास्त्र आहे. मी म्हटलं $1 ट्रिलियन अर्थशास्त्र आहे यामागे. तेव्हा माणसांनी ज्याचं त्यांनी शहाणं व्हायचं, आपल्या पावलांपुरता प्रकाश बघायचा आणि आपण शहाणं होऊन आपल्या मुलांना हे खाऊ नाही बरोबर. द्यायचं, हे महत्वाचं आहे. विकत घेऊन विष चारण्यासारखं आहे थोडक्यात. हो हो, अगदी. प्रोटीनचा काय रोल आहे याच्यात वजन कमी करण्यात किंवा वजन वाढण्यामागे? हे बघा, आता आजकाल कसं झालंय की प्रोटीन भारतीयांच्या आत्ताच्या जेवणामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. 70% लोक प्रोटीन डिफिशियंट Deficient आहेत. रिसर्च आहे. याला एक गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची, म्हणजे मूळ जो भारतीय आहार आहे त्यामध्ये प्रोटीनची कमतरता नाही, ना शाकाहारी ना मांसाहारी. आपण ते सोडून भलतीकडेच गेलेलो आहोत म्हणून आपली प्रोटीन कमतरता आलेली आहे. दुसरं, फास्ट लाईफमध्ये पोळी भाजी, रोटी सब्जी हे आपण जास्त बघितलेलं आहे. मग फक्त व्हीटमध्ये एक अमायनो ऍसिड कमी आहे, एक डाळीमध्ये कमी आहे. जेव्हा आपण डाळ, मोड आलेली कडधान्य, अंड, मासे, चिकन हे व्हीट सोबत किंवा ज्वार सोबत किंवा भाकरी सोबत आपण खाऊ तेव्हा आपलं प्रोटीन वाढेल. भारतीयांच्या अंगात प्रोटीन नाही हे आत्ताच ठीक आहे. त्यामुळे भारतीय जेवण तुम्हाला परिपूर्ण प्रोटीन देऊ शकतं. तुम्हाला कुठलंही सप्लिमेंट वापरायची गरज नाही. सप्लिमेंट्स पावडर वगैरे? हो, पावडर वगैरे, एक्स्ट्रा प्रोटीन शेक्स, काहीही गरज नाही. कोणासाठी आहे? जो ॲथलीट आहे त्याच्यासाठी आहे. खूप हेवी एक्सरसाइज जे करतात त्यांच्यासाठी, खूप हेवी वजन वगैरे उचलतात त्यांच्यासाठी ठीक आहे. म्हणजे 1 किलो तुमचं वजन जर आपण गृहीत धरलं तर त्यासाठी 0.8 ग्रॅम प्रोटीन पुरेसं आहे. पण तुम्ही इतकं प्रोटीन खाऊन तुम्हाला डायजेस्टेबिलिटी आहे का? तुम्ही पचवू शकता का? हे बघा ना आधी. तुमच्या पचनसंस्थेवर त्याचा ताण येतोय का हे बघा. आपल्या भारतीय जेवणामध्ये प्रोटीन नसतं तर एवढे मावळ्यांनी किल्ले जिंकले असते का सांगा बघू. बरोबर, अगदी. बाजरीच्या, ज्वारीच्या भाकरी, केळी, पिठलं, सुकामेवा, दही, दूध, तूप आणि सोबत जे लष्कर न्यायचं ते काय लिहायचं? मटणाचं लोणचं, अंड्याचं लोणचं जे 4-5 दिवस टिकायचं, बटाट्याचं लोणचं असं न्यायचं. आणि सिलेक्टिव्ह मांसाहार पण केला जायचा. त्यामुळं सैनिक एवढे करू शकले. एवढा पराक्रम जो आपल्या मावळ्यांनी केला, जो आपल्या कोणी भारतीय लोकांनी केला आहे तो केलेला आहे.
कारण ती एक तलवार उचलायला तुमचे मसल्स किती चांगले पाहिजे, ढाल उचलायला किती चांगले मसल्स पाहिजे. न थकता दिवसभर हो, प्रवास लढाया. करणं, घोड्यावरून जाणं काही चेष्टा नाहीये. मग हे जी मानसिकता आहे की नाही आपल्याकडे यार काहीच नाहीये, आणि मग अशी मोठी मोठी प्रोटीनची दुकानं, 10-10 किलोचे प्रोटीनचे ते बॅरेल घेऊन जातात माणसं, खातात. ते कुठे तयार केलंय? अरे बाबा, तो कारखाना तरी बघितलास का? आणि मग त्याच्यावर लिहिलं असतं पी प्रोटीन. पी प्रोटीन म्हणजे काय? मटारपासून केलेलं प्रोटीन. मग मटार आणून खा ना, उसळ. तू जंक फूड खाऊ नका. मग तुम्हाला प्रोटीन कुठे आहे कळायला लागेल. ताकाचा एक ग्लास, दूध. जसं मी कोल्हापुरात आहे तर बऱ्याच तालमी आहेत, आणि काय पैलवान पितात? दूध पितात, ताक पितात, अंडी खातात, तूप खातात, थंडाई खातात, ज्यात सुकामेवा असतो, हा थंडाई बनवतात, चिकन खातात आणि व्यायाम करतात. बरोबर. आणि इतके सगळे आपले जे लोक आहेत, आता खाशाबा जाधव होते, ऑलिम्पिकला गेले, त्यांनी कुठलं प्रोटीन घेतलेलं? बरोबर. चांगला उत्तम आहार हे भारतीयांचं, खरं तर भारतीय आहाराचं वैशिष्ट्य आहे. ते आपण जर केलं तर आपल्याला अतिरिक्त प्रोटीन घ्यायची गरज नाही. आम्ही प्लॅन करताना डाएटमध्ये प्रोटीनमध्ये डाळी, उसळी याच सगळ्या गोष्टी प्लॅन करतो. त्यासाठी बघतो की तुम्ही काय खाताय. तुम्ही मला सांगा, गुजराती घर आहे, मारवाडी घर आहे, सिंधी घर आहे, मराठी घर आहे, त्यात आणि वेगवेगळे आहेत. म्हणजे कोळी माणूस असेल तर तो रोज मासे खाईल, गोव्याचा माणूस असेल त्याला रोज मासे लागतील. सणवार आपले कुठले आहेत हे प्लॅन करून आपण देतो. देशस्थ आहार, ज्या देशात जिथे राहतात तिथला आहार, तिथं जे काय पिकतं ते खा ना तुम्ही. तिथं काय जे बनतं ते खा. फळं सुद्धा, आता वी आर ऑब्सेस्ड विथ ऍपल. नाही, ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. अहो, त्यांच्या परसात ऍपलचं झाड आहे म्हणून त्यांनी म्हटलंय. तुमच्या परसात कसलं झाड आहे? आमच्या परसात पेरूच आहे, मग पेरू खा. पेरूत आहे नाही का, पेरू 3 ग्रॅम प्रोटीन आहे, व्हिटॅमिन सी आहे, हे घ्या ना तुम्ही, असं मला म्हणायचंय. आता ज्याने हे ओळ लिहिली त्याच्याकडे ऍपल होतं. ती परदेशातली म्हण आहे, आणि परदेशात प्रत्येकाच्या परसात ऍपलचं झाड असतं. आमच्या परसामध्ये आवळ्याचं झाड आहे, तुमच्या परसात येतं का ऍपलचं झाड? नाही येत ना. मग मी म्हणते आमला अ डे, पेरू अ डे, असं करा ना. खरं तर केळी जर तुम्ही रोज खाल्लीत तर तुम्हाला अतिशय चांगला परिणाम. सकाळी नाश्त्याला खाल्लं, साऊथमध्ये तुम्ही बघितलं तर प्रत्येक जेवणानंतर एक छोटं वेलची केळ खातात. पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, तुमचं छान, गटसाठी खूप छान. हो, गटसाठी किती छान आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. आता प्रोबायोटिक मॅडम काय प्रोबायोटिक देता का असं विचारतात. अरे म्हणलं कशासाठी? घरी रवीनी घुसळलेलं 1 ग्लास ताक रोज प्या, ते उत्तम जगातलं सगळ्यात प्रोबायोटिक आहे. फायबर असलेले किती आपल्याकडे फळं, पालेभाज्या वगैरे आहेत. आपल्याकडे भाज्यांची काय कमतरता आहे? आपल्याकडे भाज्यांची, फळांची, फळभाज्यांची कशाचीच कमतरता नाहीये. धान्याची पण नाहीये. आम्ही मिलेट्स पण मी डाएटमध्ये देते. भाकरी, बाजरी, नाचणी खा, वरई खा, कोडो कुट्टू खा, वेगवेगळे पदार्थ बनवून खा. ठीक आहे, आता तुमची चव जरा थोडी जीभ काय म्हणतो ती जास्त टेस्टला हे करते, तर त्याचा डोसा बनवून खा, त्याचं हे बनवून खा. ऋतू काय आहे ते बघून खा, ऑकेजन काय आहे ते बघून खा. भरपूर खा, वजन कमी होईल. व्यवस्थित ते कळलं, हा, बॅलन्स करून खा. जसं तेलात बदल करा. आता रिफाईंड ऑइल सगळीकडे आहे. आम्ही लहानपणी किंवा तुम्ही तुमच्या लहानपणी बघितलं, किटली घेऊन माणसं तेल आणायला जायची, चिकट असायचं तेल. आता तेल पाण्यासारखं आहे. का आहे? ते रिफायनरीमध्ये टाकलंय. त्यामध्ये अनेक घातक, ज्यामुळे कॅन्सर होतील असे केमिकल्स मिक्स होतात. त्यातला नॅचरल स्वाद जातो, त्याचं नॅचरल सगळे व्हिटॅमिन जातात. त्या पिशवीवर लिहिलेलं असतं ADEK व्हिटॅमिन ऍडेड, जे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन ऍड केलेले आहेत. अरे मग तुम्ही ठेवलंय का त्याच्यामध्ये? सगळं जर काढून टाकले तर मग कशासाठी? घाण्यावरचं किंवा डबल फिल्टर्ड शेंगतेल वापरा. आपल्या महाराष्ट्रामध्ये भुईमुग भरपूर येतो सगळीकडे, त्याचं तेल खा. मग मला ऑलिव्ह ऑइल कशासाठी? तू ऑलिव्ह कसले आहेत बघितलंस तरी का? तुझे बघितलंच नाहीस ते तुला कशाला पाहिजे? नाही, सेलिब्रिटी खातात अमुक, काही नाही. सेलिब्रिटी सगळं साधं खात असतात, ते फक्त पैसे मिळतात म्हणून जाहिरात करण्यासाठी हे करतात. त्यामुळं या सगळ्या गोष्टी टाळून तुझ्या आजीला विचार, बरोबर, तुझ्या आईला विचार, सेलिब्रिटीला विचारण्यापेक्षा काय खायचं ते सांगतील. आणि मन स्थिर ठेवा, असं आहे. असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे 18व्या अध्यायामध्ये, गाई दुवाड शिंग, शेवंतीये अडव अंग,
भोजन सुख महाग रांधता ठाई. म्हणजे काय, गाय दूध देते पण तिला शिंग आहेत, बरोबर. शेवंतीचं फूल छान आहे पण त्याला काटे आहेत. तसं भोजन सुख हे अप्रतिम सुख आहे, पण त्याला कष्ट घेतले पाहिजे रांधण्यासाठी रांधण्यासाठी. त्यामुळं भारतीय स्त्रियांनी, पुरुषांनी आणि सगळ्यांनीच स्वयंपाकघरात जर आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं तर आपल्याला बाहेरचं अन्न खाण्याची काही गरज नाही. आपल्या मुलांना आपल्या चवीची ओळख करून द्या, म्हणजे मग ते बाहेरच्या चवीशी जाणार नाहीत आणि त्यामुळं वजन वाढणार नाही. एक महत्वाचा फॅक्टर आहे D3. 80% लोक जसं प्रोटीन डिफिशियंट हो. आहेत 70, तसे आत्ताच्या काळामध्ये D3 डिफिशियंट लोक हो, हो. 80% आहेत भारतामध्ये. त्याचा काय रोल आहे वजन वाढण्याची, वजन कमी करण्याची? व्हिटॅमिन डी हे अतिशय महत्वाचं व्हिटॅमिन आहे आपल्या वेट लॉस करण्यासाठी. भारतासारख्या विपुल सूर्यप्रकाश असणाऱ्या देशामध्ये व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी व्हावी, क्योंकि तूने कभी उजाले को सूरज को छुआ ही नाही असं आहे. म्हणजे अंगावर सूर्य पडलाच नाही, किरण पडलीच नाहीत. माणसं फ्लॅट्समध्ये राहतात, तिथे फारसा लाईट येत नाही, गाडीतून जातात, लाईटचा काही संबंध नाही, येतात तेव्हा रात्र झालेली असते. बरोबर. अंगावर ऊन पडणार कधी? सकाळी काही फिरायला लोक जातात, ते पण निम्मे वेळ सगळं अंग कव्हर करून जातात. तर एक आमच्याकडे असं एक गुजरात मधल्या आजी आहेत, ते ओळख आहे. तर त्या 94 वर्षांच्या आहेत आणि मग ते छोट्याशा गावात गुजरातमध्ये राहतात. आणि सकाळी त्या सगळ्या ज्या अशा आजीबाई आहेत त्या छान अंगणात उन्हाला बसून कोवळं ऊन. थोडं कोवळं घेऊन, ऊन घेऊन गप्पा मारतात, थोडे सुखदुःखाच्या गोष्टी करतात. हे अंगावर ऊन पडलं पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट झालेली आहे की कॉस्मेटिक इंडस्ट्रीनं केलेली आहे की ऊन पडलं तर तुम्ही काळे व्हाल. सनबर्न. सनबर्न होईल. सनस्क्रीन लावा, उन्हात जाऊ नका. मग सगळा चेहरा झाकणं, अंग झाकणं, उन्हाचा स्पर्शच कातडीला होता कामा नये. दुपारी 1 पर्यंत ऊन, कोवळ्या उन्हापासून दुपारी 1 पर्यंत ऊन WHO प्रमाणे तुमच्या जर कातडीवर पडलं तर तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कधीही कमतरता भासणार नाही. बरोबर. मला तर वाटते ही वेगवेगळी ऑफिसेस आहेत, कॉर्पोरेट कंपन्या आहेत, त्यांनी अशा खिडक्या तयार कराव्यात की जिथून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर ऊन पडेल. काही मीटिंग्स त्यांनी अशा उन्हात घ्याव्यात, म्हणजे व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी जाणवणार नाही. काय होतं की व्हिटॅमिन डी हे फॅटमध्ये सोल्युबल आहे, त्यामुळे फॅटमध्ये स्टोअर होतं आणि मग ते रक्तामध्ये अवेलेबलच राहत नाही तुमची जर जाडी जास्त असेल तर. आणि व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीमुळं परत एकदा फॅट डिपॉझिशन होतं, जे भुकेचं आणि समाधानाचं हार्मोन आहे ते इम्बॅलन्स करतं आणि त्यामुळे होतं. त्यामुळे व्हिटॅमिन डी हे असलंच पाहिजे. छान कोवळ्या उन्हात थांबा, तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होईल. गरज असेल तर व्हिटॅमिन डीचं सप्लिमेंट पण घ्या. ओके. आमच्याकडे पेशंट जेव्हा येतात तेव्हा सांगतात की वजन कमी करण्यासाठी काही गोळ्या द्या. आहेत अशा गोळ्या उपलब्ध, किंवा गोळ्या खाल्ल्याने वजन कमी होऊ शकतं का? आता एकच गोष्ट सांगते, ज्या कुठल्या माणसाकडे वजन कमी करायच्या गोळ्या असतील, आता आलंय ऑझेम्पिक आलेलं आहे, मोंजारो आहे, असं आलं असेल, म्हणजे जे गोळी सर्वसामान्य माणसाला परवडेल आणि खरंच बाबा त्याचं नैसर्गिक रीतीने वजन कमी करण्याचा, तो माणूस जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होईल. हो. असं नाहीये औषध. यासाठी आपलं ऑझेम्पिक वगैरे करतात काय? ऑझेम्पिक तुमची भूक मारतो. ऑझेम्पिक तुमची भूक मारतं, तुमचं डायजेशन स्लो करतं, तुमचं पचन स्लो करतं. अच्छा. त्यामुळे तुम्हाला खायलाच जात नाही. आणि मग याचे दुष्परिणाम काय आहेतच, भरपूर दुष्परिणाम आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला मळमळ सुरू होते, उलट्या सुरू होतात, स्लो डायजेशन होतं ना, पुढे अन्न सरकतच नाही आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तर अशा कुठल्याही औषधाच्या सहाय्याने, अशा कुठल्याही इंजेक्शनच्या सहाय्याने कृपया वजन कमी करू नका. बरेच जण देतात औषध की जे डायबिटीससाठी वापरतात ती औषधं देतात, ज्यांनी भूक कंट्रोल होते, आपण अति खात नाही वगैरे. हे रेअर केसेसमध्ये ज्यांचं खूप ओबेज आहेत, 120, 130, 40, 150, की ज्यांचा आता हेल्थलाच प्रॉब्लेम झालाय, त्यांच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये अशी औषधं तुम्ही वापरा. पण एरवी सर्वसामान्य माणूस अशी कुठलीही औषधं वापरू नका. आणि अशा औषधांची कोणी जाहिरात करत असेल की एक गोळी घ्या आणि चरबी वितळली, कृपया विश्वास ठेवू नका. ऍड मध्ये तसं दाखवतात, इकडे गोळी खाल्लेली असते आणि बाजूला अॅनिमेशनने ते
कट होतं फॅट. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हालाही माहितीये की असं काही घडत नाही मला हे सगळं शरीरामध्ये. तुमच्याकडून ऐकायचंय. असं काहीही घडत नाही. जे फॅट टिश्यू म्हणजे ॲडिपोज टिश्यू आहे, फॅट सेल आहे, त्याच्यामध्ये मध्ये 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 फॅट स्टोअर होत राहतं आणि ते असं फुगत राहतं. म्हणजे आपण हवा भरू तसा फुगा जसा फुगतो तसं प्रत्येक पेशी फुगते, ती पेशी तिथंच राहते. तुम्हाला त्यातलं फॅट काढून घ्यावं लागतं, म्हणजे ते पेशीचा आकार कमी होतो. तर हे करण्यासाठी तुम्ही उत्तम खाल्लं पाहिजे, निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन खा, आणि जर काही मानसिक ताणतणाव असतील तर त्यासाठी घ्या. डायरेक्ट वजन कमी करण्यासाठी असं औषध नाही. त्याचे जे काही साईडला गोष्टी आहेत, ताणतणाव असेल, झोप येत नसेल, तुम्ही इमोशनल इटिंग करत असाल, सप्लिमेंट्स आहे, जसं D3 सप्लिमेंट म्हटलं, या गोष्टी, किंवा आम्ही तसा आहार तुम्हाला आखून देतो जो तुमच्या संस्कृतीशी, तुमच्या घरामध्ये काय बनतं याच्याशी. बऱ्याच घरात काही गोष्टी असतात, मग आम्ही तुम्हाला करेक्ट करतो. हे करेक्ट करा, हे ॲडिशन करा, हे इथं करा, आणि दर आठवड्याला त्यामध्ये चेंजेस करतो. आता लोक म्हणतात दसरा आला, श्रीखंड खाऊ की नको? जरूर श्रीखंड खा, दुपारी श्रीखंड खा, पण आता उरलंय फ्रीजमध्ये म्हणून पुन्हा फ्रीज उघडून रात्री पण खा, दुसऱ्या दिवशी पण खा, तिसऱ्या दिवशी पण खा, हा प्रकार मुळीच करू नका. आणि बऱ्याच घरामध्ये तर आता हे संपलं ना, आणायचंच नाही म्हणून ते संपवण्याच्या नादात भरपूर खातात. आणि एक गंमत सांगते मी तुम्हाला, का वजन वाढतं. तर जी घरात महिला असते, पहिल्यांदा मी ते काउन्सिलिंग सेशनमध्ये माझं तेच असतं, घरात महिला असते, ती बिचारी नोकरी करणारी असो किंवा होम मेकर असो, तर तिला वाटतं माझ्या नवऱ्याच्या कष्टाचं वाया जाऊ नये. मग अर्धा पराठा उरलाय, टाकायचा कुठं बाई, मी खाते, ही कचरा कुंडी डस्टबिन मध्ये. आणि रोज असे 100 कॅलरी एक्स्ट्रा होतात. एवढासा शिरा, एवढीशी खीर, एवढासा पराठा, नाही फेकावं कसं, फेकायचं कसं. तर ते करून रोजचे 100 कॅलरी म्हणजे वर्षाचे 3650 कॅलरीज, म्हणजे वर्षाला 5 किलो वजन वाढ, असा साधा सोपा हिशोब आहे. मग आम्ही सांगतो की ठीक आहे, उरलाय ना, मग त्याचं काहीतरी आणखी पौष्टिक घालून काहीतरी बनवा. म्हणजे जसं आपल्याकडे पूर्वी चपात्या उरल्या की त्याच्यामध्ये गूळ, तूप, खोबरं घालून त्याचा लाडू बनवायचा, सगळ्यांनी खायचं. एकट्या घरातल्या बाईची शिळं किंवा उरलेलं अन्न संपवण्याची जबाबदारी नाही, आणि तिनं ते करू नये. अगदी मी खूप घरांमध्ये पाहिलेलं आहे की आता सकाळचं उरलंय तर ते रात्री खातात. ओके, मग आत्ताचा जो स्वयंपाक बनवलाय तो सगळ्यांसाठी बनवलेला आहे, मग त्यातलं पण सकाळी उरतं, मग ते खायचं. आता ते कसं फेकायचं? म्हणजे ती सायकलच अशी होती की ते ब्रेकच होत नाही, शिळच खात राहतात काही लोक. मी म्हणते शिळाई देवी प्रसन्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रीजमध्ये सगळं ठेवायचं आणि मग ते काढून घ्यायचं. मी एक फ्रीजचा वापर एकदम चुकीच्या पद्धतीने करतात भारतीय लोक. ते काय ठेवण्यासाठी केलेले, अगदी म्हणजे घरामध्ये जेवढं सामान नसेल तेवढं एखाद्या घरामध्ये फ्रीजमध्ये भेटेल. आणि फ्रीज तरी किती, 1 लाख रुपयाचे फ्रीज घेतलेले आहेत, डबल डोअर, 4 इतके फ्रीज. जाऊ द्या, ते विशेष नाही. मी तर म्हणतो आता मला एक फ्लॉवर रेमेडीज वरती येऊयात. फ्लॉवर रेमेडी वजन कमी करण्यात कसं काम करते? म्हणजे सगळ्यात म्हणजे मी म्हटलं ना की वजन वाढीमध्ये स्ट्रेसचा मोठा रोल आहे. आता प्रत्येक भारतीयाच्या मनावर स्ट्रेस आहे, मग तो आपल्या आपल्या आकांक्षांचा असो, स्वप्नांचा असो, नात्यांमधला ताण असो, आपण इतका वेळ बाहेर राहतो मग घरच्यांशी संवाद होत नाही म्हणून असेल, किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. हा ताण जोपर्यंत कमी होत नाही तोवर तुमचं वजन कमी होणार नाही. मग बऱ्याच वेळा आम्ही काउन्सिलिंग करतो, काही गोष्टी सांगतो. असं मी ऐकलं की मग आपल्याला जर वेळेत जेवायलाच मिळणार नसेल तर मग आपलं आयुष्य तरी काय कामाचं. बरोबर, आपल्या वेळेवर जेवलं पाहिजे. आणि मग आपण कोणाचे तरी गुलाम आहोत, आपल्या स्वतःच्या इच्छांचे किंवा आकांक्षांचे. आणि हा जो ताण वाढत चाललेला आहे मग तो लहान मुलाच्या मनावरही आहे. म्हणजे त्याला जेव्हा शाळेमध्ये प्रवेश 3 वर्षाचा असताना घ्यायचा असतो तेव्हाही त्याला ताण देण्यात येतो की अरे तुझी मुलाखत आहे, आता त्या मोठ्या शाळेमध्ये नर्सरीमध्ये जाऊन, मग इथंपासून जो ताण सुरू होतो तो त्याचा कायमच राहतो आयुष्यभर. तर हा ताण कमी करायचा असेल तर मग तुम्ही मेडिटेशन करणं, एक्सरसाइज करणं. बऱ्याच लोकांना वाटतं मी जाड नाही तर मी का व्यायाम करू. वजन कमी करण्याचा आणि एक्सरसाइजचा तसा संबंध नाही. एक्सरसाइज हा आपल्या फिटनेससाठी करण्याची गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्हाला भुकेवर कंट्रोल येतो.
तुमचं सिरोटोनिन आणि डोपामाइन चांगलं चांगली स्त्रवतं, secrete तुम्हाला आनंदी वाटतं. आणि हा स्ट्रेस कमी करण्यासाठी आम्ही पुष्पावषधी वापरतो. पुष्पावषधी ही थेरपी आहे. त्यातलं एखादंच औषध तुम्ही ऑर्डर करून मागवलं, म्हणजे मी मागे सांगितलं आपल्या हो, मागच्या हो. पॉडकास्टमध्ये बऱ्याच जणांनी हे औषध कुठं मिळतं, हा. तर हे एकच औषध आम्ही नाही देत. तो तुमच्या लक्षणांचा संच. समूह बघून, सगळे सिम्पटम्स बघून आम्ही एक 4 ते 5 औषधं तुम्हाला पाठवतो, म्हणजे तुम्हाला देतो. आणि किमान 3 महिने तरी ती घेतली पाहिजेत, तर त्याचा उत्तम रिझल्ट दिसतो. म्हणजे रिझल्ट पहिल्या आठवड्यापासून दिसतो, पण पूर्णतः तुमची निगेटिव्हिटी जाण्यासाठी हे करतो. मी मगाशीच म्हटलं तसं जेंटियन हे औषध आहे जे नकारात्मकता घालवतं. माझं वजन वाढलंय आणि मी नकारात्मक झालेली आहे, माझ्यासाठी ते खूप चांगलं उत्तम औषध आहे. आळशी लोकांसाठी स्क्लेरॅन्थस आहे. सतत ओव्हर थिंकिंग करतात किंवा कुठलाही छोटा प्रॉब्लेम ज्यांना मोठा वाटतो आणि ओव्हर थिंकिंग करतात त्यांच्यासाठी व्हाईट चेस्टनट आहे. रेस्क्यू रेमेडी तर असे कुठलेही अचानक ताण आले तर त्यासाठी आहेत. तर ही सगळी औषधं तुम्ही पुष्पावषधी घेऊन तुमच्या वजनावर डाएटनी चांगली झोप घेऊन छान करू शकता. सो आम्ही जे करतो ते पूर्णतः पेशंटला ओबेसिटी या आजारातून बरं करण्यासाठी आमचं ओव्हरऑल ट्रीटमेंट आहे, आमचं पॅकेज आहे. हे सगळं एकत्रितपणे काम करतं. तुमचा 3 महिन्याचा कोर्स आहे. हो, वेट 3 महिन्याचा वेट लॉस. किती वेट कमी होतं ॲव्हरेज? मिनिमम 8 kg 3 महिन्यामध्ये. 3 महिन्यामध्ये. आणि नॅचरली नॅचरली सस्टेनेबल. सस्टेनेबल आहे. या 3 महिन्यात तुम्ही हे शिकता. कारण क्रॅश डाएट जे करतात ते किंवा कुठला तरी शेक पिऊन कुठलं तरी काहीतरी खाऊन नुसतेच टोमॅटो नुसत्याच काकड्या खाऊन त्यांना हे कळत नाही. 3 महिने केवळ वजन कमी करत नाही तर तुमचं शरीर शिकतं, तुमचं मन शिकतं, तुम्ही स्वतः वजन शिकता. कमी करण्याची सवय लावताय. हा, चांगल्या हॅबिट्स तुम्ही क्रिएट करतो आम्ही. बरोबर. म्हणजे जसं की बाबा तुम्हाला शक्य असेल तर तांब्याच्या पेल्यातनं 1 ग्लास तरी पाणी प्या, मातीच्या ग्लासमधून 1 ग्लास तरी पाणी प्या, चांदीच्या ग्लासमधून 1 तरी ग्लास पाणी प्या दिवसभरात. ही छोटीशी गोष्ट आहे, तुम्हाला बदलावं लागेल स्वतःसाठी, जे आपल्यावर प्रेम करतात त्या सगळ्यांसाठी. हे 3 महिन्यात शिकवतो मी. रोज त्यांना मोटिवेट करते. माझा मोटिवेशनल मेसेज जातो त्यांना. वेगवेगळ्या आम्ही टिप्स पाठवतो, आम्ही व्हिडिओज पाठवतो. आमचं जे काही सांगतो आम्ही की बाबा याच्यात हे असं करू शकतो किंवा याला हा पर्याय असू शकतो. जसं की खूप गोड खातात लोक, स्वीट क्रेविंग्स व्हायला लागतात त्यांना. तर स्वीट क्रेविंग्सवर काय पर्याय आहे? नाही, मला रोज गोड खाल्लंच पाहिजे. मग खजूर खा, तुम्ही बेदाणे खा किंवा तुम्ही जर्दाळू खा किंवा जर्दाळूची पेस्ट वापरून तुम्ही गाजराचा हलवा तयार करा. खिरीमध्ये तुम्ही खजूर घाला. खिरीत जर तुम्ही खारकेची पावडर घातली तर तुम्हाला साखर घालायची काही गरज नाहीये. सो कमी साखर, कमी बेकरी प्रॉडक्ट्स, कमी जंक फूड खा. आणि हे एका दिवसात नाही होणार ना, त्याला 90 दिवस तरी लागतील. आणि ते सस्टेनेबल होतं आणि तुम्ही शिकता याच्यामधून. आणि तर तुम्ही नाही शिकलात, समजा तुम्ही ठरवलं काय नाही मी जुन्या चुका पुन्हा करणार, तर मग आमचा काही इलाज नाही त्यासाठी. नाही, देव पण काही करू शकत नाही. बरोबर. वजन वाढू नये म्हणून काय करायचंच नाही, म्हणजे हे तुम्ही बिलकुल करूच नका, असं काय? वजन वाढू नये, ते फूड असेल, तुमची लाईफस्टाईल असेल. हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, वजन वाढूच जर द्यायचं नसेल आपल्याला, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण बेकरी प्रॉडक्ट्स घरात आणायचेच नाहीत. मिठाया आणायच्या नाहीत. चॉकलेट्स, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक, वेगवेगळे पुडिंग्स, काहीही पॅकेट बंद अन्न, पॅकेट बंद पेय, हे काहीही आणायचं नाही. हे पहिलं ठरवायचं आहे. म्हणजे आपलं शॉपिंग जे आहे ते आपण तसं करायचं आहे. जे काय आपल्या स्वयंपाकासाठी लागतं, भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, वेगवेगळ्या प्रकारचे धान्य, दूध, दही, ताक, हे तूप, हे सगळं खरेदी भरपूर करा. हे पहिल्यांदा ही तयारी करा आधी. बरोबर. वेगवेगळे ड्रायफ्रुट्स आणा, ही सगळी आधी तयारी करा. बेकरी अजिबात नको. जे तुम्ही सकाळी उठून ब्रेकफास्ट करता, नाश्ता करता, तो अतिशय आवश्यक आहे. तो चांगला करा. पोहे खा, त्यात मटार घाला, त्यात थोडे मोड आलेली कडधान्य घाला, लिंबू पिळा, छान खा, त्याच्यासोबत एक फळ खा. इथून सुरुवात होते. बरेच लोक सकाळी उठून 8 ते 10 बिस्किटं खातात चहामध्ये, बटर, खारी. हा, खारी. तेच 500 ते 600 कॅलरीज झाले. तुम्ही सांगा वजन वाढेल नाही तर काय होईल?
हे गोष्टी बदलायला चालू करा. पोळी भाजी फक्त डब्यात नेऊ नका. पोळी भाजी बरोबर एक प्रोटीनचा सोर्स, मग वरण असेल, उसळ असेल, एक उकडलेलं अंड असेल, एक ताकाचा ग्लास असेल, एक दुधाचा ग्लास असेल, यातलं काही ना काहीतरी तुम्ही प्रोटीन म्हणून सोबत ठेवा. हे अपूर्ण आहे, हा त्रिकोण पूर्ण होत नाहीये पोळी भाजीमध्ये. हे करा. अगदी काही नाही जमलं शेंगदाणे खा. पूर्वी पद्धत होती आपल्याकडे जेवता जेवता शेंगा खायची, तसं करा. दुसरी गोष्ट म्हणजे थोडं थोडं चालायला सुरू करा. ऍटलिस्ट चालायला. चालण्यामध्ये उलट जास्त फॅट बर्न होतं. तर अगदी 10,000 स्टेप. बऱ्याच लोकांचं काय होतं, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. नाही ते मला 10,000 पावलं. अरे 10,000 नथिंग. तर तुम्ही असं करा की पावलं मोजू नका, पण एक लक्षात घ्या की दिवसभर मला मूव्ह करायचंय. म्हणजे कोपऱ्यावरनं दूध आणायला सांगितलं घरातल्यांनी की गाडीला किक मारायची काय गरज आहे. वापरा तुमची 11 नंबरची गाडी. आजकाल तर किक मारण्याची सुद्धा गरज नाही. गरज नाही, तेवढाही हालचाल होत नाही. तर पूर्वी म्हणायचे बघा, कुठे चाललास, कसं जाणार, बसनी की 11 नंबरची गाडी. तर लोक म्हणे अरे आमची 11 नंबरची गाडी. 11 नंबरची गाडी वापरा. चालायला सुरू करा. छोटे अंतर. समजा एक्स ठिकाणी तुम्हाला जायचंय, त्याच्या आधी थोडीशी गाडी पार्क करा, चालत जा. समजा 10व्या मजल्यावर जायचंय, 3 मजले चढून जा, नंतर लिफ्टचं बटन दाबा. छोटे उपाय, छोट्या गोष्टीच करा. लवकर झोपायला सुरू करा. बरेच लोक म्हणतात अरे हा झोपत नाही, ही झोपत नाही, ती झोपत नाही, मग आमचं सगळ्यांचं जागरण होतं. ठरवा. तुम्हाला रील्स बघायचे असेल, पहाटे उठून बघा. अशा गोष्टी तुम्ही छोट्या करा. निसर्गाच्या जास्त जवळ जा. सुट्टी आहे, मग जरा चालायला जा, सगळे मिळून ट्रेकिंगला जा. या सगळ्या गोष्टी तुम्ही जर केल्यात तर मग तुमची हेल्दी लाईफस्टाईल बनायला सुरू होते. मग तुम्ही जास्तीत जास्त मग तुम्ही आमच्याकडे या, किंवा हा पद्धत आहे. खूप छान मॅम. घरात असे काही सुपरफूड असतात, प्रत्येकाच्या आहेत, परंतु मला माहित नाही, आणि ते वेट लॉस साठी खूप गुणकारी आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवळा. ओके. आवळा रोज खा, कुठल्याही स्वरूपात खा. इझिली अवेलेबल. आवळा सुपारी, आवळ्याचं ज्यूस, आवळ्याचं लोणचं, आवळा पावडर असू शकते, आवळा कॅन्डी, आवळा मुरब्बा, आवळा मुरब्बा, काय जे असेल ते आवळा खा. दुसरी गोष्ट म्हणजे आल्याचा जेवणात वापर करा, जे शरीरामधलं इन्फ्लमेशन कमी करतं. चहात टाकू शकतो. हो, लिंबू सरबतात टाकू शकतो, चहात टाकू शकतो. आपण आल्या लसणाची पेस्ट बऱ्याच ह्याच्यामध्ये वापरतो. बरोबर. तर आल्याचा वापर चांगला करा. दुधी भोपळा चांगला आहे, त्याचा रस घेण्याची पण गरज नाही. रोज एवढा छोटासा तुकडा खाल्ला कोलेस्ट्रॉल कमी येतं. असंच. हो. ओके. जवस खा, ओमेगा 3 फॅटी ऍसिड. जवस असंच खायला जमत नसेल, पूड करून ठेवा, पाण्यात घालून खा. जवसाची चटणी आपण आहारात सामील करू शकतो. तीळ खा. थंडीचे दिवस सुरू झाले की तीळ आवर्जून खा, त्यामुळे तुम्हाला भरपूर कॅल्शियम मिळेल. बरोबर. नाचणी, शेवगा. त्यासाठी शेवग्याची पानच खाल्ली पाहिजेत असं काही नाही. शेवग्याच्या शेंगा आमटीत घालायला सुरू करा, किंवा शेवग्याची भाजी. शेवग्याची भाजीही खातात बरेच लोक, ते खायला सुरू करा. पाणी भरपूर प्यायला सुरू करा, म्हणजे पुरेसं पाणी. बरोबर. बऱ्याच लोक मोबाईलला अलार्म लावतात पाणी पिण्याची आठवण यायला, किडनीवर ताण देतात. हो, आणि भरपूर किंवा लोक सकाळी उठून 1 लिटर पाणी पितात. अरे असं नका करू, 8 ते 10 ग्लास इनफ आहेत. तर ते विदाउट प्लॅस्टिक तुम्ही प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये न घालता प्या. त्यामध्ये सब्जा बी घाला, ते प्या. हळूहळू वजन कमी येईल. खूप सुंदर नॅचरल पॉडकास्ट ज्याला म्हणतात, अशा पद्धतीचा पॉडकास्ट झाला. वेट वाढणं ही जशी समस्या आहे, तसंच त्याचं सोल्युशन देखील आपल्या आजूबाजूलाच आहे, आणि त्या आपल्या आजूबाजूच्या सोल्युशनमधूनच आपण ते वेट कमी केलं पाहिजे, तर ते नॅचरल होईल. एकीकडे वेट कमी करून स्वतःला अशक्त करणं आणि दुसऱ्या आजाराकडे घेऊन जाणं हा काही पर्याय नाही. हाच या पॉडकास्टचा एक स्टोरी लाईन म्हणू शकतो, किंवा मोराल होतं. खूप सुंदर मॅम, थँक्यू सो मच इतक्या छान मार्गदर्शनासाठी. याच्यातून खूप जास्त व्हॅल्यू आपल्या प्रेक्षकांना मिळाली असेल, आणि तरीही जर काही प्रश्न तुम्हा सर्वांच्या मनामध्ये असतील तर अगदीच कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. पुन्हा कधीतरी आपण मॅमशी याविषयी किंवा दुसरा एखादा विषय घेऊन संवाद साधूच शकतो. कसं वाटलं मॅम? खूप छान. थँक्यू सो मच. आणि पॉडकास्टला लाईक करा,
कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं की हे जे काही एकदम नॅचरली वजन कमी करण्यासाठीची जी पद्धत आहे ती मॅमनी ॲडॉप्ट केलेली आहे, किंवा त्यांची पूर्ण म्हणजे तुमचा आहार असेल, तुमची फिटनेस असेल, तुमचं मेंटल स्टेट असेल आणि फ्लॉवर रेमेडीज या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून त्यांनी जो काही 3 महिन्याचा कोर्स डिझाईन केलेला आहे, तो कोर्स किंवा त्याची जर माहिती पाहिजे असेल तर त्याच्या ज्या काही कॉन्टॅक्ट डिटेल आहेत त्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतील. मॅमशी कॉन्टॅक्ट करायचं असेल, त्यांच्याकडून काउन्सिलिंग घ्यायचं असेल तर त्यांचा नंबर, त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असतीलच. पुन्हा एखाद्या वेगळ्या विषयासोबत, वेगळ्या गेस्टसोबत पुन्हा भेटूयात. तुम्हाला कुठले गेस्ट किंवा कुठले सब्जेक्ट राजमंचावरती ऐकायला, बघायला आवडतील ते तुम्ही नक्की कमेंट करा. आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच कायम असू द्या. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच.